श्री गुरुचरित्र ओविबद्ध पारायण अध्याय 39. अश्वत्थ महात्म्य वृद्ध संवंदेला संतान प्राप्ती फलश्रुती मूल होईल मुलांचे सौख्य वाढेल. श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारका पुढे अपूर्व वर्तले एका 60 वर्षे वांझिसी एका पुत्र झाला परियेसा आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परियेसी शौनक गोत्र प्रवरेसी नाम तथा सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्रे आचरणी आपण करी परियेसा वर्षे 60 झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी वांज म्हणून ख्यातेसी होती दया गाणगापुरी पती सेवा निरंतर करी भक्ती पुरस्सर नित्यनेम असे थोर दूरदर्शना येत असे निरांजन प्रति दिवसी आनोनी करी श्री गुरुसी येणे परी बहुत दिवसी वर्तत होता परियेसा ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी पृच्छा करिता हासोनी तया द्विज स्त्रियेसी श्री गुरु म्हणती तियेसी काय अभिष्ट असे मानसी आणतेसी प्रतिदिवशी निरांजन परोपरी तुझ्या मडीची वासना सांगे त्वरित विस्तारून सिद्धी पावती नारायण गौरी रमण गुरु प्रसादे ऐकोनी श्री गुरूंचे वचन करी साष्टांगी नमन विनवित असे कर जोडून अपुत्रस्य लोको नास्ती पुत्राविणे स्त्रियासी पाहू नये मुखासी पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया तिचे पोटी नाही बाळ तिचा जन्म निर्फळ वाट पाहती भयपुळ 42 पितृलोकी पितृचिंतनी मनात म्हणती एखादी सती वंशात पुत्र व्यालिया माहित तो धीरील सकळांते पुत्राविणे जे घर ते अस सदा से घोर अरण्य नाही त्यासी दूर यथारण्य तथा गृह नित्य गंगा स्नानासी आपण जाते परियेसी घेऊन येते बाळकासी समस्त स्त्रिया कौतुके कडे घेऊन या बाळा खेळविता ती स्त्रिया सकाळा तैसे नाही माझे कपळाबंद भाग्य असे दिखा जळो माझे वक्षस्थळ कडे घ्यावया नाही बाळ जन्मोनिया संसारी निष्फळ नवे पुरुष अथवा सती पुत्र पौत्र सती दयासी परलोक साधे दयासी अधोगतीनी पुत्र कासी लुप्त पिंड होय स्वामिया पुत्र पौत्र आता पुरे जन्म मज 60 वर्षे झाली सहज आम्हा आता वर्धीचे पुढे उत्तम जन्म होय पुत्रवती भावे आपण अंतःकरण होय पूर्ण ऐसा वर देणे म्हणून विनवित असे तै वेळी ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासून पुढील जन्म जाणील कवन तू ते स्मरण कैचे सांग नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी करिता जाहलो संतोषी कन्या पुत्र होतील तुझ इह जन्मी तू ते जाण कन्या पुत्र सुलक्षण होतील म्हणून श्री गुरु म्हणती तियेसी श्री गुरु वचन ऐकोनी पालवी गाठी बांधी ज्ञानी विनवित असे कर जोडूनी स्वामी कृपा सिंधू 60 वर्ष जन्मासी जाहले स्वामी परियेसी होत नाही विटाळसी माते पुत्र कैसे होती नाना व्रत नाना तीर्थ हिंडियले पुत्रार्थ अनेक ठाई अश्वत्थ पूजा केली स्वामिया मज म्हणती सकाळी जने करी वो अश्वत्थ प्रदक्षिणा तेने पुरतील मनकामना होतील पुत्र म्हणोनी अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणोनी 60 वर्ष येणे परी कष्ट केले अपरांपरी सेवा करीते अद्यापि वरी अश्वत्थाची प्रदक्षिणा पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा करीत असे स्वामी अश्वत्थाची परियेना आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी अन्यथा नो हे बोलासी सुमचा स्वामी नरहरे स्वामी निगदला मातेवर माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरु शकुन गाठी बांधल्या म्या पुढील जन्म काम्यासी करीते सेवा अश्वत्थासी स्वामी आताची देसी इह जन्मी कन्या पुत्र अश्वत्थ सेवा बहु दिवस करिता झाले मज प्रयास काय देईल आम्हास अश्वत्थ सेवित्या मूर्खपणे ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासून अश्वत्थ सेवा महापुण्य वृथा नो हे परियेसा कदा दान करी अश्वत्थासी अनंत पुण्य परियेसी सेवा करी वो आम्हा सरसी तू ते पुत्र होतील आता आमुचे वाक्य करी नित्य जावे संगमात्री अमर जावाई निरंतरे भीमरथी समागमात तेथे अश्वत्थ से गहन जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करी वो एक म्हणे आम्हा सहित अश्वत्थाचे महिमान सांगत असे परिपूर्ण अश्वत्थ नाम नारायण आमुचा वास तेथे असे ऐकोनी श्री गुरूंचे वचन विनवित असे ते अंगना अश्वत्थ वृक्षाचे महिमान स्वामी माते निरोपावे कैसे महिमा असे त्यासी स्वामी सांगावे मजसी
स्थिर होईल माझे मानसी सेवा करीन भक्तीने श्री गुरु म्हणते तैतियेसी अश्वत्थ वृक्षासी निंदा करीसी महिमासे अपार त्यासी समस्त देवते वसती अश्वत्थाचे महिमान असेव ब्रह्मांड पुराणी निरूपण नारद मुनी सविस्तारोन ब्रह्मदेवाने सांगितले ब्रह्मकुमार नारद मुनी नित्यगमन त्रिभुवनी ब्रह्मयासी कुसोनी आला ऋषी आश्रमासी नारदा ते देखोनी अर्घ्यपाद्य देवनी पूजा केली उपचारोनी पुसते झाले तै वेळी ऋषी म्हणता नारदासी विनंती एक परियेसी अश्वत्थ महिमासे कैसी विस्तारावे स्वामिया ऋषी वचन ऐकोनी सांगता झाला नारद मुनी गेलो होतो आजचे दिनी ब्रह्मलोकी हिंडत आपण पुसे स्वभावासी अश्वत्थ महिमासे कैसी समस्त मानिती तयासी विष्णू स्वरूप म्हणून ऐसा वृक्ष असे जरी सेवा करणे कवने परी कैसा महिमा विस्तारी निरूपावे स्वामिया ब्रह्मा सांगे आमासी अश्वत्थ मुनी आपण मासी मध्ये वास ऋषिकेशी अग्नि रुद्र वसे जाणा शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपाणी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसत असे इंद्रादी देव परियेसी वसती पूर्व शाखेसी इत्यादी देव हर्निशी समस्त शाखेसी वसती जाणा गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परियेसी समस्त मुळांकुरेसी असती देवा देखा निरंतर समस्त नदी तीर्थे देखा सप्तसागर लवणाधिका वसती जाणा पूर्व शाखा ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा अकार शब्द मूळ स्थान स्कंद शाखा उकार जाण फळ पुष्प मकार वर्ण अश्वत्थ मुख अग्निकोणी असे एकादश रुद्राधिक अष्टवसु आहेत जे स्थानी त्रैमूर्तिका समस्त देवते वसती ऐसा अश्वत्थ नारायण महिमा वर्णावया शक्त कवण कल्पवृक्ष याची कारण ब्रह्मा म्हणे नारदासी नारद सांगे ऋषेश्वरासी त्रयमूर्ती वासजा वृक्षासी काय महिमा सांगो त्यासी भजता काय सिद्धीनो हे ऐसे ऐकोनी समस्त ऋषी बिनवितासी नारदासी आचार वया विधी कैसी कवणे रीतीने भजावे पूर्वी आम्ही एके दिवशी पुसिले होती अथर्वर्णासी त्याने सांगितले आम्हासी अश्वत्थ सेवा एके रीती तू नारद ब्रह्म ऋषी समस्त धर्म ओळखसी विस्तार करोनी आम्हासी विधीपूर्वक निरोपावे नारद म्हणे मुनी म्हणा त्या व्रताची या विस्तारा सांगेन ऐका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी आषाढ पौष चैत्र मासी अस्तंगत गुरु शुक्रेसी चंद्रबळन सजे दिवसी करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त अनिक मासी गर्वे पाहुनी या दिवशी प्रारंभ करावा उपवासी सुशीलभूत होनी भानुभौम वारेसी आतळू नये अश्वत्थासी भृगुवारी संक्रांती दिवशी स्पर्शू नये परियेसा संधी रात्री रिक्ता तिथी पर्वणीसी व्यतिपाती दुर्दिनाधी वैधृती अपराण समयी स्पर्शू नये अनृत द्यूत सकर्म भेशी निंदा पाखंड व्रजेशी प्राण प्रात मौनी होणी हर्षी आरंभावे परियेसा सचैल स्नान करुनी निर्मळ वस्त्र नेसुनी वृक्षाखाली होनी जाऊनी गोमय लिप्त करावे स्वस्तिकादी शंख पद्मेसी घालावी रंगमाळा परियेसी पंचवर्ण चूर्णेशी भरावे तेथे पद्मात मागुती स्नान करुणी श्वेत वस्त्र नेसुनी गंगा यमुना कलश दोषी आणोनी ठेवणे पद्मावरी पूजा करावी कलशांसी पुण्याह वाचन कर्मेसी संकल्पावे विधीसी काम्यार्थ आपुले वाचनावे मग कलश घेऊनी 7 वेळा उदक आणोनी स्नपन करावे जाणोनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा पुनरपि करुणी स्नान मग करावे वृक्ष पूजन पुरुष सुक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचाराचारे मनी घ्यावे विष्णुमूर्ती अष्टभुजा आहे ती ख्याती शंख चक्र वरद हस्ती अभय हस्त असे जाणा षडग खेटक एके परी धनुष्य बाण सविस्तारी अष्टभुजी येणे परी घ्यावा विष्णू नारायण पितांबर पांघरुण सदा लक्ष्मी सानिधान ऐसी मूर्ती ध्याऊन
पूजा करणे वृक्षासी त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विने नाही जाण समजता ते आवाहनून षोडोपचारे पूजावे वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षासी पुनरपि संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्या मनसा वाचा कर्मणेसी भक्तिपूर्वक भावेसी प्रदक्षिणा कराव्या हर्षी पुरुष सुक्त म्हणत देखा अथवा सहस्रनामेसी कराव्या प्रदक्षिणा हर्षी अथवा कराव्या मौनेसी त्याचे फळ अमितसे चाले जैसी स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेऊनी तैसे मंद गतीनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध भावे पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा ब्रह्महत्यादी पापासी प्रायश्चित्त नाही पर्येसी प्रदक्षिणा द्विलक्षांसी ब्रह्महत्या पाप जाय त्रिमूर्ती वसती जयास्थानी फळकाय सांगू प्रदक्षिणी समस्त पापा होय धूनी गुरुतल्पादी पाप जाय नाना व्याधी हस्ती दोष प्रदक्षिणा करिता होय सुरस कोटी ऋण असे जास परिहस्त परियेसा जन्म मृत्यू जरा जाती संसार भयनाश होती ग्रह दोष होत बाधो न शकती सहस्त्र प्रदक्षिणा केलिया पुत्र काम्य असे जासी त्या ते फळ होय भरवसी मनो काया वाच कर्मेसी एको भावे करावे चतुर्विध पुरुषार्थ देता होय अश्वत्थ पुत्र काम्य होय त्वरित न करानुमान ऋषी हो शनिवारी वृक्ष धरोणी जपावे मृत्युंजय मंत्राणी काळ मृत्यू जिंकोणी राहती नर अवधारा त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती शनी ग्रह न पीडिती प्रार्थावे अश्वत्थासी शनी नाम घेऊनी उच्चारावे आपुले जिव्हेनी बभ्रू पिंगळ म्हणोनी कोकळ कोणस्त कृष्ण म्हणावे अंतक यम महारौद्री मंद शनेश्वर सौरी जप करावा येणे परी शनी पीडा न होय ऐसे दृढ करोणी मना अश्वत्थ सेविता होय कामना पुत्र काम्य तत्क्षणा होय निरुत्ते अवधारा अमावस्या गुरुवारेसी अश्वत्थ छाया थळेची स्नान करिता नरासी ब्रह्महत्या पाप जाय अश्वत्थळी ब्राह्मणासी अन्न देता एकासी कोटी ब्राह्मणा परियेसी भोजन दिले फळ जाय अश्वत्थळी बैसोन एकदा मंत्र जपताक्षण फळे होतील अनेक गुण वेद पठन कैलियाचे नर एखादा अश्वत्थासी स्थापना करी भक्तीसी आपुले पितृ 42 स्वर्गीत तापी परियेसा छेदितास्थ अश्वत्थ वृक्षासी महापाप परियेसी पितृ सहित नरकासी जाय देखा तो नर अश्वत्थावळी बैसोन होम करिता महायज्ञ अक्षय सुकृत असे जाण पुत्र काम्य त्वरित होय ऐसा अश्वत्थ महिमा नारदा प्रती सांगे ब्रह्मा म्हणून ऐकती ऋषी स्तोम तया नारदा पासुनी नारद म्हणे ऋषेश्वरासी प्रदक्षिणीच्या 10वे अंशी हवन करावे विशेषी आगमोक्त विधान पूर्वक हवनाचे 10वे अंशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी ब्रह्मचर्य हविष्यानेसी व्रत आपण करावे येणे पर्याचरोण मग करावे उद्यापन शक्त्यानुसार सौवर्ण अश्वत्थ वृक्ष करावा तो द्यावा ब्राह्मणासी विधीपूर्वक परियेसी श्वेत धेनु संवत्सेसी ब्राह्मणा ते दान द्यावे वृक्षातळी तीळ राशी करावी यथानुशक्तीसी श्वेत वस्त्र सांकोणी हर्षी सुक्षीण ब्राह्मणासी दान द्यावे ऐशे अश्वत्थ विधान सांगे नारद ऋषी जना येणे पर्याचरोण सकळाभिष्ट लाधले श्री गुरु म्हणती वांझ सतीशी अश्वत्थ महिमा हेसी भाव भक्ती असे जासी त्या ते होय फळश्रुती आचार करीतो गो येणे परे संशय अंतःकरणी न धरी वृक्ष असे भीमातिरी तेथे अमरजा संगम तेची आमुजे असे स्थान सेवा करी गो एको म्हणे होईल तुझी मनकामना कन्या पुत्र तुझ होतील ऐकुनी श्री गुरूंचे वचन नमन करीते अंगना बिनवित असे कर जोडणी भाव भक्ती करोनी आपण वांझ परशे साठी
कैसे पुत्र आपुले पोटी वाक्य असे तुमचे शेवटी म्हणून आपण अंधकारेन गुरुवाक्य म्हणजे कामधेनू ऐसे बोलती वेद पुराण आता नाही अनुमान करीती सेवा स्वामिया चाड नाही अश्वत्थासी निर्धार तुमचे बोलासी सेवा करीन तुमची ऐसी म्हणून चरणी लागली ऐसा निरोप घेऊनी जाऊनी वनिता संगमस्थानी षटकुळात नावनी सेवा करे अश्वत्थासी श्री गुरु निरोप जेणे परी तैसी सेवा करी नारी येणे परी तीन रात्री आराधिले परी श्री गुरु सहित अश्वत्थासी पूजा करिता तिसरे दिवशी स्वप्न जाहले तियेसी सांगे नायका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्र एक येऊनी देतो तीसी भाक काम्य झाले तुझे ऐक सांगे न एक करी म्हणे जाऊनी गाणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करे तू भक्तीसी जे काय देशील तुझसी भक्षण करी वो वेगेसी निर्धार कर धरुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखोनी सुशिक्षित सभेची झाले ते जागृत कल्पवृक्ष असे अस्वस्थ कल्पिले वृक्ष फळ त्वरित होय सेवा करुणी चौथे दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले तये वेळी हा सोनिया श्री गुरुनी फळे देती तिसी दोणी भक्षण करी व संतोषणी काम्य झाले आता तुझे भोजन करी हो तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोघे तू ते दिले आजी परियेसा पारणे करोणी विधीसी मग भक्षावे या फळासी दान द्यावे ब्राह्मणासी जे काय पूर्वी निरोपले व्रत संपूर्ण करोणी केले दान ते भावे तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळ मौन दिवस तीन वरी भोजन करी हिरवे खापरी श्वेत वस्त्र नेसुनी नारी कवणाकडे न पाहायची येणे परी तिने निशी क्रमिल्या नारीने परियेसी सुस्नात होऊनी चौथे दिवशी आले श्री गुरुचे दर्शना पती समवेत येऊनी पूजा करीती एकाग्रमणी श्री गुरु म्हणती संतोषणी पुत्रवंती भावे तुम्ही ऐसे नमुनी श्री गुरुसी आली आपुल्या मंदिरासी ऋतू दिगला पाचव्या दिवशी म्हणून कन्या परियेसा येणे परी ते नारी जाहली ऐका गरोदरी ग्राम समर सकळ विस्मय करी काय नवल म्हणत असे म्हणती पहा कनवल वर्तले बांझेशी गर्भधारणा केवी झाले सोमनाथ विप्रभले करीत असे आनंद सातवे मासी ओटी भरिती अक्षय वाणे ओवाळिती श्री गुरुसी विनुरावरी प्रीती वाणे देवविती कौतुके आठवे मासी तो ब्राह्मण करी सीमंत विधान गुरु निरोपे संतोषुण देती वाणे ग्रामात अभिनव करीती सकळ ही भजन म्हणती वांझेशी गर्भधारण पांढरे केश म्हातारपण वाणे देती कौतुके एक म्हणती श्री गुरु प्रसाद श्री नृसिंह सरमूर्ती भक्तवरद त्याची सेवा करिता आनंद लागे चारी पुरुषार्थ त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर भक्त जना मनोहर प्रगटला भूमंडळी ऐसे नाना परी देखा स्तोत्र करिता गुरुनायका वाणे देत ते बालिका अत्योल्लास तिच्या मणी वाणे देऊली समस्तांशी येऊनी नमिती श्री गुरुसी भक्त वत्सल परियेसी आशीर्वचन देत असे संतोषणी विप्रवणिता करी साष्टांग दंडवता नाना परी स्तोत्र करिता विनवित असे परियेसा जय जया परम पुरुषा तुझी ब्रह्मा विष्णू महेशा तुझे वाक्य झाले परिस सुवर्ण केला माझा देह तू तारावया विश्वासी म्हणोनी भूमी अवतरलासी त्रयमूर्ती तुझी होसी अन्यथा नवे स्वामी या तुझी स्तुती करावयासी अशक्य आपुले जिव्हेसी अपार तुझ्या महिमेसी नाही साम्य कृपा सिंधू येणे परी स्तोत्र करुणी श्री गुरु चरण वंदुनी गेली निरोप घेऊनी आपुले गृहा परियेसा ऐसे नवमास क्रमोणी प्रसूत जाहले शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातकाने ज्योतिषी म्हणते तये वेळी होईल कन्या मन निर्मिळी अष्टपुत्रा वाढेल पुढे पुत्र पौत्री नांदेल
येणे परी ज्योतिषी जातक वर्तविले परीसी सोमनाथ आनंदेसी दान धर्म करिता झाला 10 दिवस क्रमोणी सुस्नात झाली ती भगिनी कडिये बाळ घेऊनी आली श्री गुरुदर्शनासी बाळकानोनी भक्तीसी ठेविले श्री गुरुचरणापाशी नमन करी साष्टांगेशी एक भावे करोनिया आश्वासोनी श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुत परी संतोषविती प्रेम भावे करोनिया उठवणी विनवी स्त्री श्री गुरुसी पुत्र नाही आमचे खुशी सरस्वती आली घरासी बोल आपुला सांभाळावा ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासून न करी मणी अनुमान तू ते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी कडिये घेतली प्रीतीसी सांगता ती समस्तासी तये कन्येचे लक्षण पुत्र होतील बहुईसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिला आपण हेवपणे होईलैसी ज्ञानीपती त्या ते चारी वेद येती अष्टैश्वर्ये नांदतील प्रख्यात होऊनी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मस्था हिची होईल ख्याती बहुता समस्ताईसी वंदती दक्षिण देशी महाराजा येईलचे दर्शन काजा आणि पुत्र होईल तुझ म्हणून श्री गुरु बोलती येणे परी श्री गुरुमूर्ती कन्या लक्षण सांगती विप्रवणिता विनय वृत्ती मंत्र पुत्रे व्हावा मज म्हणे पुत्र व्हावा मज श्री गुरु म्हणती वीतीयेसी पुत्र भावा तुझ कैसी योग्य पाहिजे वी सतीशी अथवा शतायुषी मूर्खे पै ऐकोनी श्री गुरुच्या वचना विनवित असे ते अंगना योग्य पुरुष पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र भावे भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती वर देती ते रीती संतोषुनी घरा जाती महादंड दंपती पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्रे तो लाधला नामकरणी श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते रीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला यज्ञ करी तिचा पती प्रख्यात नामे दीक्षिती चहुराष्ट्रे त्याची ख्याती म्हणून सांगे सिद्ध मुनी 60 वर्षे वांझेसी पुत्र जाहला परियेसी सिद्ध म्हणे नामधारकासी ऐसी कृपा श्री गुरुची निर्धार असे ज्याची म्हणे त्यासी वर देते तत्क्षणी एको भावे या कारणी भक्ती असावी श्री गुरुची म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार भजा भजा हो श्री गुरु सकळाभीष्ट लाधे तुम्हा जो भजेल श्री गुरुसी एको भावे भक्तीसी त्यासी दैनिकायसी जे जे मागेल ते देईल सत्य गुरु भक्ती म्हणजे कामधेनु अंतःकरणी नको अनुमानु जे जे इच्छित भक्तजनु समस्त देईल परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकल्पा कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतोप्याख्याने सिद्ध नामधारक संवादे वृद्धबंध्या संतान प्राप्ती नाम 39 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 168 अध्याय 39 समाप्त श्री गुरुदेव दत्त।